लातूरच्या चाकूर तालुक्यातील जानवळ शिवारात शेतकरी ज्ञानोबा भोजने यांच्या शेतातील एका गोट्याला अचानक आग लागून गोट्यातील 7 जनावरे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना 23 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडल्या। या दुर्दैवी घटनेत गोट्यात बांधून असलेली 3 जर्सी गाई, 2 वासरे आणि 2 गोरे यांच्यासह 21 कट्टे सोयाबीन, विद्युत वायरचे बंडल, साठवून ठेवलेला चारा आणि शेतीचे अवजारे आगीत जळून खाक झाले आहेत। त्यामुळे शेतकरी ज्ञानोबा भोजने या शेतकऱ्यांचे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असून सदरील गोठ्याला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही। दरम्यान घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानोबा भोजने यांना वैयक्तिक 1 लाख रुपयाची आर्थिक मदत करत प्रशासनाकडून होईल तेवढी मदत मिळवून देऊ असा धीर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानोबा भोजने यांना यावेळी दिलाय। 2च्या सुमारास जानवळ शिवारामध्ये ज्ञानोबा भोजने यांच्या शेतामध्ये गोठ्याला आग लागली। दुपारची वेळ असल्यामुळं जवळ कोणाला जाताही नाही गेलं, माणसं कोणी नव्हते आणि 7 जनावरांचं या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत। गरीब शेतकरी आहे, शेतावर त्याचा उपजीविका भागण्याचं काम करत होता। लोकांनी प्रयत्न केला, पण दुपारची वेळ आणि आगीची तीव्रता त्याच्यामुळं तिथं हातबल झाले आणि सगळे जनावरं, काही म्हशी 1-2 त्याच्यातल्या गाभण्या होत्या, काही वासरं होते, काही बैल होते आणि गायी होते, अशा 7 जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे तहसीलदार साहेब आलेत, जे काही मदत करताय ते करायचा आम्ही प्रयत्न करू। त्यांना दिलासा आत्ताच दिलेला आहे। आपण घाबरायचं कारण नाही, प्रशासन सगळं तुमच्या पाठीमागं आहे। खात्याचे अधिकारी, ॲनिमल हजबंड्रीचे तेही आले होते, त्यांनी ही बाकीची पाहणी केली आहे आणि आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू।